Good morning. Today we will see chemical reactions of ethers. बघा आपण ह्या अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स मधल्या शेवटच्या भागाकडे आलोय. दॅट इज द केमिकल रिएक्शन्स. आता केमिकल रिएक्शन्स जे काय आहेत, केमिकल प्रॉपर्टीज, दे आर क्लासिफाईड इनटू 4 क्लासेस. वेगवेगळ्या 4 क्लासेसमध्ये त्यांना डिवाइड केलेले आहेत. त्यापैकी एक जो क्लास होता दॅट इज लॅबोरेटरी टेस्ट, तर तो भाग आता आपल्याला याच्यातून डिलीट करण्यात आलेला आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं की काही भाग आपला आता डिलीट केला आहे, 25% सिलेबस. त्याच्यामध्ये पहिली जी जो क्लास होता लॅबोरेटरी टेस्ट, तो आता डिलीट केला आहे. त्यांना आता फक्त 3च क्लास आपल्याला बघायचे आहेत. आपण इथं 1 बाय 1 बघू कोणत्या त्या 3 रिॲक्शन्स आहेत. त्यातली सगळ्यात पहिली जी रिॲक्शन आहे दॅट इज दी रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप. बघा, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप. आपल्याला माहिती आहे इथर्सचा जो फॉर्म्युला आहे ROR, म्हणजेच 2 अल्किल ग्रुप आणि मध्ये एक ऑक्सिजन. जेव्हा फक्त अल्किल ग्रुपमध्ये काहीतरी बदल होत असेल तेव्हा त्याला म्हणायचं आपल्याला रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप. त्याच्यामध्ये फक्त एकच रिॲक्शन आपल्याला बघायची आहे. ती रिॲक्शन कोणती बघा, दॅट इज दी फॉर्मेशन ऑफ परऑक्साईड. फॉर्मेशन ऑफ परऑक्साईड. परऑक्साईड कोणाला म्हणायचं आपल्याला माहिती आहे की जेव्हा 2 ऑक्सिजन ॲटम्स हे एकमेकाला सिंगल बॉन्डने जोडलेले असतात आणि एखाद्या कंपाऊंड्सच्या मध्ये कुठंतरी ते असतात तेव्हा त्याला म्हणतो आपण परऑक्साईड. आता बघा, आता आपल्याला परऑक्साईडचं फॉर्मेशन कसं होणार. कोणताही एक इथर बघू आपण. जेव्हा एखादा इथर खूप वेळाकरता ॲटमॉस्फिअरमध्ये जर आपण ठेवून दिला तर खूप वेळानंतर ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी परऑक्साईड तयार होत असतो. त्याचं एक सिंपल एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. बघा, दॅट इज CH3 CH2O CH2 CH3. हा कोणता इथर आहे, डायइथिल इथर किंवा इथॉक्सी इथेन, दोन्ही प्रकारे आपण त्याला नाव घेऊ शकतो. जेव्हा खूप वेळा करता त्याला ॲटमॉस्फिअरमध्ये आपण ठेवू तेव्हा त्यातल्या त्या ऑक्सिजन बरोबर तो रिॲक्ट होणार. इथे म्हणायचं फॉर लॉंग टाईम, जास्त वेळ करता आपल्याला ठेवायचं आहे. सो आपण इथे लिहिणार फॉर लॉंग टाईम. हा जो ऑक्सिजन आहे या एका कार्बनला इथं बघा, इथं कुठंच तो बॉन्ड ब्रेक करणार नाही. फक्त एका अल्किल ग्रुपला जो आहे तो इथं त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होणार आहे. म्हणजेच काय की CH3OOH. बघा, इथं CH2 होते, एक हायड्रोजन इथं खाली आहेच, परंतु ह्या हायड्रोजनच्या ह्या कार्बनच्या मध्ये 2 ऑक्सिजनचे ॲटम इथं मध्ये आलेले आणि उरलेला जो काही पार्ट आहे हा ॲज इट इज राहणार. दॅट इज CH2 CH3. मग याला काय म्हणणार तुम्ही, इट इज दी परऑक्साईड ऑफ इथर. दिस इज दी परऑक्साईड ऑफ इथर. आणि याला म्हणायचं आहे डायइथिल इथर. नेम ऑफ कंपाऊंड इज डायइथिल इथर. सो दिस इज द फर्स्ट रिएक्शन विच इन्व्हॉल्व्स अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप मध्ये असणारी ही फक्त एकमेव रिएक्शन आपल्याला इथं देण्यात आलेली आहे. बघा, आता आपल्याला दुसऱ्या टाईपचा दुसरा क्लास बघायचा आहे. त्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामधला बॉन्ड जर ब्रेक होत असेल तर ती रिएक्शन कशा पद्धतीची असेल ती आपण बघू. दॅट इज दी सेकंड टाईप ऑफ रिएक्शन. बघा, सेकंड टाईप मध्ये काय दाखवलेलं आहे इथं आपण म्हणू असा रिएक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. आणि याच्यामधली सर्वात पहिली जी रिएक्शन आहे दॅट इज दी हायड्रोलिसिस. त्यालाच आपण फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल असंही म्हणू. अल्कोहोल किंवा फिनॉल. फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. आता बघा, ही जी रिएक्शन आहे याच्यामध्ये काय केलं जातं की एखादा डायल्यूट ऍसिड जो आहे जसं की सल्फ्युरिक ऍसिड, तर हॉट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर जेव्हा
हॉट अँड डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर जेव्हा इथरची रिॲक्शन होती तेव्हा त्या ठिकाणी अल्कोहोल फॉर्म होतो. कशी होणार ती रिॲक्शन बघा. ROR रिॲक्ट्स विथ, आता इथं हायड्रोलिसिस म्हटल्यानंतर ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल दॅट इज HOH, आणि अगोदर सांगितलं की इन प्रेझेन्स ऑफ हॉट अँड डायल्यूट H2SO4 याच्या प्रेझेन्स मध्ये जेव्हा ही रिॲक्शन होणार, बघा इथं सांगितलं की इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. आता जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होणार, इथं कार्बन आणि इथे एक कार्बन आहे, तर ह्या जो कार्बन असणार आहे याला जेव्हा H अटॅच होणार तेव्हा तिथं होणार ROH, आणि ह्या उरलेला OH ग्रुप ह्या अल्किल ग्रुपला अटॅच झाला तर पुन्हा एकदा ROH. जर इथं R' असेल तर आपण इथं म्हणणार R'OH. म्हणजे या ठिकाणी दोन वेगवेगळे अल्कोहोलचे मिक्सचर तयार होणार. जर हे दोन्ही अल्किल ग्रुप सारखेच असतील म्हणजे सिमेट्रिकल इथर जर असेल तर मात्र कंपाऊंड कसा असणार, एकच अल्कोहोल तयार होणार. बघा एक एक्झाम्पल बघू आपण याच्यामध्ये. इफ वी टेक हियर CH3O CH3, देन व्हॉट विल बी द प्रोडक्ट, ही कंडिशन तेच असणार 2CH3OH. आणि जर समजा इथं आपण एक मिक्स्ड इथर घेतला त्यात CH3O C2H5, त्यावेळेस प्रॉडक्ट कसा असणार बघा. हा सपोज हा बॉन्ड ब्रेक झाला आहे, हा बॉन्ड ब्रेक जर झाला तर हा H याला अटॅच होणार टू गिव्ह CH3OH प्लस हा OH आहे या राहिलेल्या ग्रुपला अटॅच होणार C2H5 ला टू गिव्ह C2H5OH. म्हणजे इथं दोन वेगवेगळ्या अल्कोहोलचं मिक्सचर तयार झालेले आहेत, इथं एकच अल्कोहोल होता. म्हणजे आपण इथर कोणता घेतला त्यानुसार आपल्याला तयार होणारा प्रॉडक्ट हा डिपेंड असणार. सो दिस इज दी सेकंड रिॲक्शन. कशामधली ही बघा, याच्यातली फर्स्ट रिॲक्शन, सेकंड टाईप मधली फर्स्ट रिॲक्शन दॅट इज दी हायड्रोलिसिस. याच्यामधली सेकंड रिॲक्शन आपण बघणार आहे, रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. बघा रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड मध्ये जेव्हा अल्किल हलाइड हा फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर आपण हिट करणार तेव्हा तयार होणारा प्रॉडक्ट असणार आहे अल्किल हलाइड. आता अल्किल हलाइड कसं, इथं बॉन्ड ब्रेक होणार, इथं दोन्ही बॉन्ड ब्रेक होणार, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये दोन्ही बॉन्ड जर ब्रेक झाला तिथं फक्त अल्किल ग्रुप म्हणजे त्याला असणारा Cl. दुसरा प्रोडक्ट असणार या अल्किल ग्रुपला सुद्धा एक क्लोरीन त्याला अटॅच होणार टू गिव्ह अनदर अल्किल हलाइड दॅट इज R'(Cl). आणि इथं बाय प्रोडक्ट कोणता असणार, तिथं राहिलेला फॉस्फरस, राहिलेले 3 क्लोरीन आणि एक ऑक्सिजन, दे फॉर्म POCl3. त्याला म्हटलं तर फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड. म्हणजे मेन प्रॉडक्ट इथं काय असणार तर अल्किल हलाइड. सो इथर गिव्स अल्किल हलाइड. जर समजा दोन्ही अल्किल ग्रुप सारखे असतील तर एकच अल्किल हलाइड या ठिकाणी फॉर्म होणार. इथं सुद्धा बॉन्ड CO बॉन्ड ब्रेक झालेला आपल्या लक्षात येईल. आणि रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड मध्ये तिसरी आणि शेवटची रिॲक्शन आपण बघणार आहे. आता बघा रिॲक्शन्स विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. आता इथं कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड जर आपण हॅलो ऍसिड घेणार आहे कोणताही आणि तो कॉन्सन्ट्रेटेड असला पाहिजे. बघा रिॲक्शन कशा पद्धतीची असणार, इट इज ROR रिॲक्ट्स विथ HX. या ठिकाणी अल्किल याच्यामध्ये हायड्रोजन हॅलाइड बरोबर इथे जेव्हा ती रिॲक्शन होणार तेव्हा प्रोडक्ट बघा कोणता असणार, इथं अल्किल हॅलाइड आणि अल्कोहोल हे दोन प्रॉडक्ट इथं पॉसिबल आहे. बघा जर समजा हा बॉन्ड ब्रेक होतोय तर याच्यामध्ये हा जो हायड्रोजन आहे हा या अल्कॉक्सी ग्रुपला अटॅच होणार टू गिव्ह ROH. आणि जो राहिलेला अल्किल ग्रुप राहतोय फक्त त्याला हा राहिलेला हॅलोजन अटॅच होणार टू गिव्ह RX. CH3O CH3 CH3
हायड्रोजन क्लोराईड हे एक आपण एक्झाम्पल घेऊ त्याचं. बघा हा जर बॉन्ड ब्रेक झाला तर तुम्हाला मी सांगितलं की याच्यामधला हायड्रोजन जो आहे हा अल्कोक्सी ग्रुप बरोबर जाईल टू गिव्ह CH3OH. आणि दुसरा प्रॉडक्ट काय असणार तर हा राहिलेला क्लोरीन जो आहे ह्या अल्किल ग्रुप बरोबर अटॅच होणार टू गिव्ह CH3Cl. पण याच्याऐवजी जर प्रश्न असा निर्माण होतो की जर दोन्ही अल्किल ग्रुप वेगवेगळे असतील तर कोणता बॉन्ड ब्रेक होणार, त्याचं एक एक्झाम्पल बघू आपण. दॅट इज CH3 CH2O CH3 in presence of it reacts with heated with HCl. बघा आता प्रश्न असा आहे की इथं हायड्रोजन तर अल्कोक्सी ग्रुप बरोबर जाणार, पण इथं अल्कोक्सी ग्रुप नक्की कोणता फॉर्म होणार, म्हणजे बॉन्ड कोणता ब्रेक होणार. इथं दोन्ही पण ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड आहे, पण जेव्हा मोठा अल्किल ग्रुप जिथं असतो त्याच्यासोबत हा ऑक्सिजन जात असतो, म्हणजेच बॉन्ड जर ब्रेक झाला तर ह्या पद्धतीचा बॉन्ड ब्रेक होणार टू गिव्ह द प्रॉडक्ट दॅट इज CH3 CH2OH plus CH3Cl. This is the third reaction which involves carbon oxygen bond. Last class the reaction चा that is the electrophilic substitution in aromatic ethers. आता आपल्याला aromatic ethers मध्ये electrophilic substitution reaction बघायची आहे. आता बघा aromatic ethers म्हणजे काय की त्याच्यामध्ये एखादा ग्रुप जर aromatic असेल, दोन अल्किल ग्रुप पैकी एक अल्किल आणि कार्यल ग्रुप जर असेल त्याला म्हणतो आपण aromatic ether. बघा एक एक्झाम्पल बघू आपण त्याचं स्ट्रक्चर कसं असणार. एक बेन्झीन रिंग आहे, ऑक्सिजन आहे आणि हा अल्किल ग्रुप आहे. आता याच्यामध्ये असतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जेव्हा याच्यामध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर जर आपण याचं बघितलं तर आपलं असं लक्षात येईल की ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे हा देण्याची त्याची टेंडन्सी असणार, हा डोनेट करणार, आणि याच्यामध्ये एक प्रकारचं रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होणार. आणि हा जो स्ट्रक्चर आहे एकूण आपल्याला बघा या अरोमॅटिक इथरचे जर आपण रेझोनन्स स्ट्रक्चर जर बघितले तर 5 प्रकारचे रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला त्याचं काढता येऊ शकतात. आणि ह्या 5 प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्या आर्थो आणि पॅरा पोझिशनला आपल्याला मायनस साईन दिसत आहे. आणि म्हणून हा जो कंपाऊंड असतो तर याला आर्थो पॅरा डायरेक्टिंग असं म्हटलं जातं. बघा इथं आर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनला मायनस साईन दिसत आहेत, म्हणून हा कसा असणार तर हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. आणि दुसरी गोष्ट याच्यात मायनस साईन असल्यामुळे याच्यावर कोणता सबस्टिट्यूएंट अटॅक करणार की जो इलेक्ट्रोफाईल आहे, ज्याला इलेक्ट्रॉन विषयी अफेक्शन आहे त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोफाईल, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेला. तर असा एखादा रॅडिकल किंवा ग्रुप याच्यावर अटॅक करणार. आणि म्हणून इथे सबस्टिट्यूशन कोणती असणार तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अरोमॅटिक इथर्समध्ये त्याच्यामध्ये जी पहिली रिॲक्शन आहे दॅट इज दी हॅलोजिनेशन रिॲक्शन. आता बघा हॅलोजिनेशनमध्ये काय होणार, जेव्हा हा जो ॲनिसोल होतो, ॲनिसोल म्हणजेच आपण त्याला अरोमॅटिक इथरचं एक एक्झाम्पल आहे, त्याला आपण मिथॉक्सी बेन्झीन असे म्हणतो किंवा ॲनिसोल असे म्हणतो. इट व्हेन रिॲक्ट्स विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. तेव्हा आपण बघितलं की हा ग्रुप कसा आहे, इट इज दी आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग, म्हणजे आर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला फक्त इथं सबस्टिट्यूशन होणार. पॅरा पोझिशन म्हणजे ही असे काही कंपाऊंड्स तयार होतील आणि आर्थो पोझिशनचे काही कंपाऊंड्स तयार होतील. जेव्हा ब्रोमीन हा पॅरा पोझिशनला आहे तेव्हा ह्या कंपाऊंडचं नाव असणार पी ब्रोमो ॲनिसोल. त्यालाच आपण IUPAC मध्ये जर आपण नंबरिंग जर केली तर याला 4 नंबर येणार, म्हणजे 4 ब्रोमो ॲनिसोल असंही म्हणू शकतो. हा असणार O ब्रोमो ॲनिसोल किंवा 2 ब्रोमो ॲनिसोल. आणि बघा पॅरा कंपाऊंड याच्यात जास्त प्रमाणात तयार होतो, म्हणून आपण असं म्हणू शकतो दिस इज दी मेजर कंपाऊंड अँड दिस इज दी ऑर्थो कंपाऊंड इज दी मायनर कंपाऊंड. हे झाले त्याच्यातलं हॅलोजिनेशन, ही फर्स्ट रिॲक्शन. बघा दुसऱ्या ज्या रिॲक्शन्स आहेत या सुद्धा याच्यासारख्याच आहेत, त्याच्या नावावरून आपल्या लक्षात येईल. सेकंड रिॲक्शन आहे दॅट इज दी फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन. बघा
त्याला आपण फ्रिडेल क्राफ्ट अल्किलेशन रिॲक्शन असंही म्हणतो. फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन. इथं राहणार फक्त एकच फरक होणार की ह्याच ॲनिसोल मध्ये आपल्याला हॅलोजनच्या ऐवजी एक अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करायचा आहे. जेव्हा आपण अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय फरक होणार बघा. फक्त जे आपल्याला एक अल्किल हॅलाइड बरोबर त्याची रिॲक्शन घडवून आणावं लागेल. दॅट मीन्स CH3Cl इन प्रेझेन्स ऑफ, इथं कॅटलिस्ट असणार आहेत अनहायड्रस AlCl3. याच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा ही रिॲक्शन होईल तेव्हा बघा प्रॉडक्ट कोणता असणार. इथं सुद्धा ऑर्थो आणि पॅरा कंपाऊंड तयार होणार. हा जो अल्किल ग्रुप आहे हा एकदा पॅरा पोझिशनला इथं इंट्रोड्यूस होणार, दॅट इज CH3, आणि एकदा ऑर्थो पोझिशनला. हा जो तयार होणारा जो कंपाऊंड आहे, आता बघा इथं जर समजा हा कंपाऊंड राहिला असता आपण याला म्हणतो होतो ॲनिसोल, आणि जर समजा नुसता असा कंपाऊंड राहिला असतात CH3 अटॅच असला तर आपण त्याला म्हणत होतो टोलुईन. याच्यामध्ये जे प्रेफरन्शियल ग्रुप दिलेले असतात त्याच्यामध्ये टोलुईन हा प्रेफरन्शियल ग्रुप असल्यामुळे याचं नाव टोलुईनच्या टर्म्समध्ये लिहावं लागेल. म्हणजेच हा काय असणार, हा ग्रुप आता सबस्टिट्यूट झाला, तो होता मिथॉक्सी ग्रुप. मग याला आपण म्हणणार 4 मिथॉक्सी टोलुईन, आणि याचं नाव काय असणार 2 मिथॉक्सी टोलुईन. बघा 4 मिथॉक्सी टोलुईन अँड 2 मिथॉक्सी टोलुईन. याच्यामध्ये सुद्धा हा कंपाऊंड काय असणार, मेजर कंपाऊंड असणार आणि हा मायनर कंपाऊंड असणार. हे याला म्हणतात आपण फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन. याच्यात अल्किलच्या ऐवजी आपण असिल ग्रुपही इथं इंट्रोड्यूस करू शकतो. फक्त आपल्याला कंपाऊंड कोणता घ्यावा लागेल, दॅट इज CH3COCl. जर हा कंपाऊंड जर घेतला तर रिॲक्शन सर्व सेम असणार. फक्त इथं CH3च्या ऐवजी कोणता ग्रुप अटॅच होणार, COCH3. त्याला ॲसिटोफिनोल म्हणतो आपण, ॲसिटोफिनोल. तर फक्त तेवढा एक ग्रुप असणार. त्या रिॲक्शन सुद्धा आपण फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन असं म्हणतो. फ्रिडेल क्राफ्ट अल्किलेशन, फ्रिडेल क्राफ्ट ॲसिलेशन. नाव दी लास्ट रिॲक्शन इन दिस इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. त्याच्यामध्ये जी शेवटची रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनचं नाव आहे नायट्रेशन. नायट्रेशन म्हणजे काय, इंट्रोडक्शन ऑफ नायट्रो ग्रुप. आता बघा याच्यामधले रिएक्टंट जे इथं चेंज होतील, त्याच्यामधले कॅटॅलिस्टही चेंज होतील. कंपाऊंड बघा कसा असणार. बघा आपल्याला माहिती की नायट्रेशन रिॲक्शन कधी घडून येते, इफ एनी सबस्टन्स इज रिएक्टेड विथ नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय असतं, इट इज दी मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. आता नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे HNO3. त्याला आपण असं लिहित असतो HONO2 which is concentrated, and this reaction takes place in presence of concentrated H2SO4 and it is heated. बघा याच्यामधला हा जो नायट्रो ग्रुप आहे हा इथं ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इथं अटॅक होणार. म्हणजेच 2 प्रॉडक्ट इथं पॉसिबल आहेत, एक नायट्रो ग्रुप पॅरा पोझिशनला आणि दुसऱ्यांदा नायट्रो ग्रुप इथं ह्या ऑर्थो पोझिशनला. आता याचं नावही आपल्याला पुन्हा पहिल्याप्रमाणेच हा ॲनिसोल महत्वाचा असणार इथं. मग इथं 4th पोझिशनला 1 2 3 4 है ना, 4थ्या याला पोझिशनला हा नायट्रो ग्रुप अटॅच. मग याला म्हणणार तुम्ही 4 नायट्रो ॲनिसोल. हा असणार 2 नायट्रो ॲनिसोल. आणि पुन्हा एकदा हा कंपाऊंड कसा असणार, इट इज दी मेजर कंपाऊंड, इट इज दी मायनर कंपाऊंड. कमी प्रमाणात फॉर्म होणार म्हणून मायनर कंपाऊंड असणार. सो दिस इज रिॲक्शन इज कॉल्ड एज नायट्रेशन. त्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल हॅलोजनेशन, अल्किलेशन आणि नायट्रेशन. सो दीज आर द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स इन अरोमॅटिक इथर्स. इथर्सच्या ह्या सगळ्या 3 प्रकारच्या रिॲक्शन्स आपण बघितल्या. आता बघा केमिकल रिॲक्शन्स ऑफ इथर्स इथं झालेल्या आहेत. आता याच्यातला शेवटचा जो भाग आहे तो म्हणजेच अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्सचे युजेस.
काही नाही, फक्त 2 युजेस आहेत, लक्षात ठेवायला खूप सोपे आहे बघा. अल्कोहोलचे युजेस फक्त 2 लक्षात ठेवायचे. एक म्हणजे सॉल्व्हंट म्हणून तो यूज होतो आणि सेकंड यूज त्याचा असणार ॲज अँटी फ्रीज एजंट इन ऑटोमोबाईल रेडिएटर. गाड्यांचे जे रेडिएटर असतात त्याच्यामध्ये तो अँटी फ्रीज एजंट म्हणून त्याचा अल्कोहोलचा वापर केला जातो. नंतरचा आहे तो म्हणजेच इथर्स. इथरचे सुद्धा 2 युजेस लक्षात ठेवायचे. एक असणार ॲज ॲनेस्थेटिक, म्हणजे आता जास्त वापरले जात नाही पण पूर्वीच्या काळी जे सर्जिकल ऑपरेशन्स केले जायचे ऑपरेशन्स त्याच्यामध्ये ॲनेस्थेटिक म्हणजेच भूल देण्यासाठी इथर्सचा वापर केला जातात. आणि सेकंड यूज आहे त्याचा इट इज युज्ड ॲज सॉल्व्हंट्स. याच्यासारखाच तो अल्कोहोल सारखाच तो सॉल्व्हंट म्हणून सुद्धा यूज केला जातो. राहिल्यात फिनॉल्स. फिनॉल्सचे 2 यूज लक्षात ठेवायचे. एक यूज असणार इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ प्लास्टिक. बॅकेलाइट सारखे जे काही प्लास्टिक असतात त्या प्लास्टिकच्या प्रिपरेशनमध्ये फिनॉलचा यूज केला जातो. आणि सेकंड यूज आहे इट इज युज्ड ॲज अँटीसेप्टिक. बऱ्याचशा औषधांमध्ये किंवा जे काही मेडिसिनमध्ये त्याचा अँटीसेप्टिक म्हणून यूज केला जातो. सो दीज आर द युजेस ऑफ अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. ह्या चॅप्टर हा जो आहे त्याच्यामध्ये आपण त्याचे प्रिपरेशन, प्रॉपर्टीज अँड युजेस बघितलेले आहेत. दिस इज ऑल अबाउट द अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. From next video we will start the new chapter, that is aldehydes, ketones and carboxylic acid. We will see it in the next video.